एलन मस्कच्या जगप्रसिद्ध टेस्लाची महाराष्ट्रात एंट्री झाली। टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालंय। मुंबईतील BKC मध्ये टेस्लाचं शोरूम हे सुरू झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टेस्लाला ट्रेड सर्टिफिकेट देण्यात आलं। आता मुंबईत खरेदी करता येणाऱ्या टेस्लाची आलिशान कार, त्यामुळे महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। टेस्लाची धमाकेदार एंट्री भारतात झालेल्या मुंबईतील BKC मध्ये टेस्लाचं शोरूम आता सुरू झालंय। BKC मध्ये हे टेस्लाचं शोरूम आहे, त्यामुळे आता टेस्लाची आलिशान कार महाराष्ट्रात मुंबईमध्ये खरेदी करता येणार आहे। ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे। पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल, पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं 100% इंडियनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे। दरम्यान टेस्लाची ही कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 600 किलोमीटर पर्यंत धावू शकते, तर कारची स्पीड ही बाकी गाड्यांपेक्षा जास्त आहे। या कारची भारतातील बेस प्राइस 59,89,000 आहे, तर या कारच्या पुढील वर्जनची किंमत 67,89,000 इतकी आहे। टेस्लाची ही जगप्रसिद्ध कार आहे तरी कशी हे सांगतायत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। टेस्लाची ही मॉडेल वाय कार आता लॉन्च झाली। आपण बघू शकतो ही मॉडेल वाय कार आहे टेस्लाची, जी आज मुंबईत लॉन्च झाली आहे। आणि ही बाहेरून आपण बघू शकतो तर ह्याच्यात सगळीकडे मॉडेल वाय मध्ये खऱ्या अर्थानं अनेक फीचर्स आहेत। स्वतः हे लाईट्स लावते, स्वतः हे डान्स करते, हे याचं प्रत्येक कर्व जर आपण बघितला गेला तर गाडीचा प्रत्येक कर्व जो आहे तो अत्यंत वेगळा आहे। इनोव्हेटिव्ह टायर्स ज्याला आपण म्हणतो, इनोव्हेटिव्ह टायर्स आहेत त्या गाडीचे, आणि ते पण 255K 45R19 एवढे मोठे टायर्स आहेत। आणि त्या कारणाने कुठे ना कुठे ही टेस्ला गाडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणार आहे। रेड कलर आणि व्हाईट कलर मध्ये ही गाडी लॉन्च झाली आहे। मॉडेल वाय जो आहे आता जो आपण संपूर्ण बघतोय, हा मॉडेल वाय आपण बघतोय आणि तोच मॉडेल आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। एकंदर या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर महत्वाचं हे की बोट स्पेस जो असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो प्रत्येक गाडीचा। ही जी सीट्स आहेत ती सीट्स कम्प्लिटली फोल्ड होतात। ही जी बॅक स्टीअर आहे, बॅक सीट कम्प्लिटली क्लोज होते आणि त्याच्यानंतर ही जी सीट्स आहे ती खाली घेऊन आपण ही संपूर्ण सीट ही खाली झालेली आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने होतं। त्यासोबत तिकडे स्क्रीन सुद्धा आहे, कुठल्याही व्यक्तीला खऱ्या अर्थाने स्क्रीनमधून करायचं असेल ते सुद्धा हे करू शकतात। आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो सीट्स आहेत ते आपोआप खऱ्या अर्थानं होत आहेत। ही गाडी जेव्हा लॉन्च होत होती तेव्हा अनेक गोष्टी होत होत्या, ही किती प्राइसमध्ये मिळणार आहे, तर ही प्राइस जी आहे ती खऱ्या अर्थानं चार्जिंग व्हेकल आहे। ह्या चार्जिंगला वन टाइम चार्जिंग जर तुम्ही केलं, एक दिवसाचा पूर्ण चार्जिंग केलं तर ही गाडी तुम्हाला 600 किलोमीटर पर्यंत चालू शकते। टेस्ला कारच्या आपण आत बसलोय आणि टेस्ला कारच्या आत बसल्यानंतर आपण बघतोय ती सगळ्यात अगोदर आपण ड्रायव्हिंग व्हील बघूया। ही ड्रायव्हिंग व्हील खूप अर्थेमध्ये खूप गोष्टी सांगून जाते। ऑटोमेशन आहे, संपूर्ण ऑटोमेशन या गाडीत आहे। त्यासोबत स्क्रीन बघितली तर स्क्रीन सुद्धा महत्वाची आहे। स्क्रीन आपण बघितलं तर स्क्रीन इकडे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते। जी गाडीचा रंग आहे तो रंग आहे, पण त्यासोबत स्क्रीन मोठी आहे, त्यामुळे सगळे ऑटोमेशन आहेत। इकडे तुम्ही सगळ्या गोष्टी हँडी आहेत। त्यासोबत आपण बघितलं गेलं तर दोनच आहे, कारण इकडे आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ब्रेक्स नाही, आपल्याला खरं तर ब्रेक्स आहेत पण आपल्याला क्लच नाही, कारण इकडे गिअर्स नाही आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिक गाडी आहे। ही गाडी जी टेस्लाची आपण आतून बघितली, या गाडीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टी पाहायला मिळतात। 59,87,000 पर्यंत ही गाडी जाते। आणि खरं दुसरी गोष्ट म्हणजे जर अजून आपण पुढेच्या रेंजमध्ये घेतली तर 67 लाख पर्यंत ही गाडी जाते। त्यामुळे लोकांना आता EV मध्ये ही मोठी व्हेकल यूज करण्यासाठी खूप 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 महत्वाची गोष्ट आहे। अनेक लोकांमध्ये चर्चा होती टेस्ला कधी येईल कधी येईल, ती टेस्ला आता तुमच्या भेटीला आली आहे। सुरेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।